श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM. आता वेळ झाली आहे आपल्या मालिकेची, जिचं नाव आहे सोनेरी नामा. श्रोते हो, आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे दागिने सोन्याचे असोत, चांदीचे, हिऱ्याचे असोत की मोत्याचे, या प्रत्येक दागिन्याची काळजी नेमकी कशी घ्यायची आणि हे दागिने सुरक्षित कसे ठेवायचे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून. आणि यांच्याशी बातचीत केली आहे RJ विद्याने. ऐकूयात मालिका सोनेरी नामा. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. सोनेरी नामा ही मालिका आपली चालू आहे आणि आज त्या मालिकेचा 10वा भाग आहे. आणि आजचा भागसुद्धा इतर भागांसारखाच विशेष असणार आहे. ते म्हणजे आपण दागिने बघतो, वापरतो, वेगवेगळे दागिने आपल्याला खुणावतात, पण हे दागिने वापरत असताना या दागिन्यांची नेमकी काळजी घ्यायची कशी हे आपल्याला कधी कधी कळत नाही आणि अशा काही चुका होतात की आपलं नुकसान होतं. आणि सोन्याचा दागिना किंवा इतर कोणतेही दागिने जर बघितले तर थोडेसे ते कॉस्टली जातात. अर्थातच या दागिन्यांची काळजी घेणं सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे आणि या विषयावरच आजच्या भागात आज आपण बोलणार आहोत. तर या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे मॅडम. स्मिता मॅडम, तुमचं अगदी मनापासून स्वागत आपल्या या स्टुडिओमध्ये. धन्यवाद RJ विद्या. तुमच्या सगळ्यांच्या कोऑपरेशननी आणि उत्साहाने माझाही उत्साह वाढतोय ह्या कार्यक्रमामध्ये, जसं जसं एक एक भाग पुढे आपण जातो आहे तसं. आणि आता विषय तर अतिशय महत्त्वाचाही आहे आपल्याकडे. खरंय. तर सुरुवात मी इथूनच करते की दागिने प्रत्येकालाच खुणावतात, पण हे दागिने ज्यावेळी आपण वापरत असतो त्यावेळी ते इतके मोलाचे असतात की अतिशय जपून आणि काळजीपूर्वक वापरणं खूप गरजेचं असतं. पण काळजी नेमकी या दागिन्यांची कशी घ्यायची, कसे वापरायचे हे बऱ्याच जणांना कळत नाही आणि मग आपलं नुकसान होतं किंवा तो दागिना खराब होतो. तर स्मिताताई, मला हे सांगा की सोन्याचे दागिने ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी या सोन्याच्या दागिन्यांची काळजी घ्यायची कशी? हां, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आता आज आपण दागिन्यांच्या काळजीबद्दल बोलणार आहोत, तर त्याला घरात कसं ठेवताना किंवा वापरताना काय काळजी घ्यायची हेही आहेच. आणि त्याच्याबरोबर मी सगळ्यात सुरुवातीला एक गोष्ट मेन्शन करू इच्छिते की फक्त ह्या 2च प्रकारे आपल्याला दागिन्यांची काळजी नसते, तर आपली तिसरी की आपले सुरक्षित चोरी होऊ नये वगैरे ह्याच्यासाठी सुद्धा दागिन्यांची काही काळजी असते. आपण पुढे मुद्द्या येतील तसे त्याच्याबद्दल बोलूच यात, पण ही सुद्धा एक त्याच्यामध्ये काळजी घेण्याची गरज असते. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की प्रत्येक स्त्रीला स्वतःचा दागिना प्रिय असतोच असतो. सोन्याचा आजचा असणारा जो भाव आहे त्या भावाने तर आपसुकच त्याची काळजी घेतली जातेच जाते. पण येस, वापरताना वगैरे तुम्हाला जर काय काळजी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिला एक बेसिक नियम पण अतिशय महत्त्वाचा नियम सांगते की कोणत्याही कार्यक्रमाला जाताना तुम्ही तयार होताय तर तेव्हा तुमची त्यावेळेस सगळ्यात शेवटची कृती तुमचे दागिने घालणे असेल. मग ते सोनं असू दे, चांदी असू दे, डायमंड असू दे किंवा इमिटेशन ज्वेलरी असू दे, सगळ्यात शेवटची कृती जी असेल ती तुमची ते दागिने घालणं असेल. तुमचा कार्यक्रम वगैरे फंक्शन सगळं तुम्ही आटपून घरी आल्यानंतर पहिली कृती तुमची असेल की ते दागिने काढून ठेवणं. आणि मग बाकीच्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये कारण काय आहे ह्याच्यासाठी, तर ह्याचं कारण हे असं आहे की कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांना तुमच्या सगळ्यात पहिली गोष्ट की केमिकल्स पासून लांब ठेवावं लागतं. कारण की कोणतंही केमिकल जर त्याला लागलं तर त्या सोन्यावरती डाग पडायची किंवा ते सोनं खराब होण्याची म्हणजे कलर बदलण्याची, खराब होण्याची म्हणजे कलर बदलण्याची त्याच्यामध्ये शक्यता असते. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं ऑइल त्याला लागू नये, क्रीम लागू. म्हणजे स्त्रियांना कसं असतं की जेव्हा ते हे करतात तर फाउंडेशन्स किंवा कोणतं क्रीम असेल ते असेल अशा काही गोष्टी, परफ्यूम मारतात स्त्रिया. आणि हे सगळं जर ते सोनं, चांदी, डायमंड जेही दागिने तुम्ही घालताय त्या दागिन्यांच्या वरती जर थोडंसं
जरी गेलं तरी तिथे सोन्याचा किंवा त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. अच्छा. त्याच्यामुळे सगळ्यात बेसिक नियम म्हणून तुम्हाला सांगितला हा, की पहिल्यांदा तुम्ही जे कृती काय करायची तर काढून ठेवायची. काढून ठेवणं ह्याच्याकरता की तुमचे कपडे चेंज करताना, हेअरस्टाईल सोडताना जर समजा कशात काय अडकलं तर ते दागिने तुटायची भीती असते. बरोबर. आणि कोणत्याही कार्यक्रमाला जाताना सगळ्यात शेवटची कृती दागिने घालण्याची याच्याकरता की तुम्ही हे सगळं मेकअप आणि परफ्यूम वगैरे जे मारता तर त्यावेळेस तुमचं सगळ्यात जर दागिने असले अंगावर तर ते खराब व्हायचे. म्हणून हा बेसिक नियम आहे आणि हा तुम्ही सांभाळणंच गरजेचं आहे. तुम्ही आता सांगितलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट की एखाद्या कार्यक्रमाला जात असताना सगळ्यात शेवटी असतं ते म्हणजे दागिने परिधान करणं. बरोबर तुमचं सगळं आवरून झाल्यानंतर तुम्हाला दागिने घालायचे असतात आणि कार्यक्रमावरून आल्यानंतर सगळ्यात पहिली कुठली गोष्ट करायची तर ते घातलेले दागिने सुरुवातीला काढून ठेवणं आणि मग अगदी बाकीचा बरोबर. पेहराव अगदी बरोबर. उतरवणं. हो. तर याच बरोबरीला हे दागिने स्वच्छ करणं सुद्धा आलं. कारण आपण ते रोज तरी वापरत नाहीये, कधीतरीच आपण ओकेजन ज्यावेळी असेल त्याच वेळी वापरतो. तर मग हे स्वच्छ करायचे कसे असतात सोन्याचे दागिने? आता सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आपण त्याला लॉकरमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवल्यानंतर त्याला काही होणार नाही असं आपल्याला वाटतं. पण काही वेळेस काय असतं की बंद असल्यामुळे तिथल्या आतमधल्या दमट हवेनी सुद्धा त्याच्यावरती परिणाम होण्याचे असतात. म्हणून अधूनमधून तुम्ही जसं आपण आपल्या चंदेरी साड्या किंवा ह्या साड्यांना जशी हवा दाखवतो ना तसं त्या दागिन्यांना आपल्याला बाहेरची थोडीशी हवा दाखवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सोन्याचे दागिने जे असतात तर सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याकरता मग आपलं अगदी कोमट पाण्यामध्ये रिठी घालायचं, त्याचा फेस करायचा, हे दागिने त्याच्यामध्ये ठेवायचे, एक 5 मिनिटं त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर मग काढून लहान मुलांचा बेबी टूथब्रश असतो बघा, त्याच्याने ते हलक्या हाताने स्वच्छ करायचे. कारण की त्याच्यामध्ये मग कुठे काही धूळ किंवा काही कण अडकलं असेल तर ते निघून जातील. आणि हलक्या हाताने ह्याच्याकरता कारण की त्याच्यामध्ये स्टोन असतात, मीनावर्क असतं, काही असे कलर त्याच्यामध्ये केले तर ते तारांचं काही काम असलं असतं जाळायचं, तर ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी धक्का लागून त्याच्यामध्ये एवढंसं जरी काही हरवलं तर तुमचं नुकसान होऊ नये म्हणून 5 मिनिटं त्याच्यामध्ये भिजवून ठेवून मग आपल्याला त्या टूथब्रशनी स्वच्छ करायचं आहे. आणि अगदी मलमलचं कॉटनचं कापड असतं बघा, त्याच्याने कोरडं करून ठेवायचं आहे. अच्छा. इतकीच काळजी आपण जर समजा तुम्ही वर्षातनं जेव्हा केव्हा वापरायला काढतात तेव्हा या गोष्टीला तुम्ही एकदा दोनदा जर केलं तर ठीक आहे. हां, अजून एक लक्षात राहिलं नाही माझ्या की ते जेव्हा ते पाणी कोमट असतं चिमूटभर हळद टाका. म्हणजे जर तुमचे येलो आता गोल्डमध्ये वेगवेगळ्या पॉलिशचे दागिने असतात पण ते येलो पॉलिशचे जर तुमचे दागिने असले तर त्याचे ते पिवळेपणा जो असतो तो अजून छान चमकतो त्याच्यामध्ये, अगदी चिमूटभर हळद टाकली तर. एवढी गोष्ट आपण सोन्याच्या दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी करूयात. बरं. आणि जर चांदीचे दागिने आपण इथं घेतले तर चांदीचे दागिने वापरायचे कसे आणि त्याची स्वच्छता कशी राखायची असते? चांदीच्या दागिन्यांना पण तेच आहे नियम की सगळ्यात शेवटी तुम्ही ते वापरा. आणि आता काही वेळेस काय असतं की रोजच्या वापरामध्ये पण पायल, जोडवी अशा गोष्टी असतात, हे रोजच्या वापराचे असतात. ते काळे पडतात कधी कधी. आता काळे पडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही चांदी खराब आहे, पण असं नाही आहे. आपण जेव्हा आंघोळ करतो तर हे पाणी जर समजा बोरचं असलं, बोरवेलचं असलं तर त्या पाण्यामध्ये क्षार असतात ज्याच्यामुळे हे चांदी काळी पडते. दुसरं, वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे वगैरे सुद्धा काळी पडते. तिसरं, तुमच्या अंगावर येणाऱ्या घामाने सुद्धा ही चांदी काळी पडते. ही चांदी काळी ह्या गोष्टींनी पडते, ती अशुद्ध असते म्हणून नाही पडत पहिली गोष्ट. मग आता स्वच्छ करायचं तर कसं, तर त्याच्याकरता तुम्ही अगदी सोपे नियम आहेत की आपण दारात रांगोळी जी काढतो त्याच्यातली अगदी नायलॉनची बारीक रांगोळी असते बघा, तर त्या रांगोळीने साधारण पूजेची भांडी वगैरे जी असतात तर ह्या भांड्यांना तुम्ही त्याच्यानी घासून त्याच्यानंतर तुम्ही स्वच्छ मलमलच्या पांढऱ्या धोतरचं कापड असतं त्याच्याने तुम्ही स्वच्छ कॉटनच्या कापडाने स्वच्छ केलं की ती एकदम छान चकाकते. दुसरं, टूथ पावडर असते, कोलगेट म्हणा ह्याच्यावर, तर त्या टूथ पावडरनी सुद्धा स्वच्छ केलं की ती अजून छान चमकते. आणि पुन्हा मग तुम्ही कॉटनच्या कपड्याने, मलमल कॉटनच्या कपड्याने त्याला स्वच्छ करा, एकदम तुमची छान पॉलिश होईल जसं तुम्ही सोनाराकडनं करून आणलेले आहे. जनरली बायका काय करतात की ते बाजारामध्ये मिळणारे केमिकलचे जे गोष्टी असतात त्याच्याने चांदीचे स्वच्छ करतात. तर त्याच्याने जितकी स्वच्छ होईल चांदी पटकन तितक्या लवकर ती काळी पण पडते. कारण शेवटी केमिकलच्या संपर्कात आलेली असते ना ती, त्याच्यामुळे ती चांदी लगेचच काळी पडते.
आपण घरगुती पद्धतीने जर त्याचं ते स्वच्छता राखली हा. तर ही स्वच्छता आपली जास्ती दिवसाची राहते आणि तिचं तुमचं दागिन्याचं सुद्धा आयुष्य त्याच्यामुळे वाढतं. कधी कधी आपण बेकिंग सोडा सुद्धा वापरतो हे दागिने स्वच्छ करण्यासाठी, तर हो. ते योग्य आहे का? हो बेकिंग हो, सोडा हरकत वापरणं नाही. सुद्धा? म्हणजे घरगुती उपायाने जर तुम्ही स्वच्छ ठेवलं तर दागिन्यांचं आयुष्य नक्कीच वाढतं. आणि होतं काय की आता सोनारांकडे जरी आपण दिलं तर आपल्याला घरगुती जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा कळत नाही की त्याच्यामधला मळ वगैरे असल्यामुळे त्याच्यामधनं, पण जेव्हा आपण सोनारांकडे देतो तर त्यावेळेस काय होतं की आपल्या अंगावरचा मळ घाम काही ना काहीतरी त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. हो. देताना त्याचं वजन वाढलेलं असतं, अच्छा. घेताना ते सगळं स्वच्छ झालेलं असतं म्हणून ते वजन कमी होतं आणि आपल्याला असं वाटतं की अरे त्यांच्याकडे माझं सोनं चांदी हे झालं त्यांनी काढून, पण असं नसतं. कारण मळ वगैरे असं म्हणजे असल्यामुळे त्याचं वजन थोडंफार प्रमाणात काही मिलीनी का असे ना पण त्याच्यामध्ये बदल झालेले असतात. बरं. पण सोनाराकडे तुम्ही जर करत गेला तर मग तिथे पैसे ते खर्चिक हो. ह्याही गोष्टी होतात. घरगुती तुम्हाला जर करायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या स्वस्त उपायांनी तुम्ही त्याचे स्वच्छता राखून आपल्या दागिन्याचं आयुष्य वाढवू शकता. बरं, तुम्ही सोनारांचं म्हणालास की सोनाराकडे सुद्धा आपण दागिने स्वच्छ करू शकतो, पण असं असतं का की ऍसिड वापरलं जातं हे दागिने स्वच्छ हो हो, करण्यासाठी? करतात. कारण हा, हा. त्यांच्याकडे पद्धत तीच असते, तर ते ऍसिड वापरलं जातं त्याच्यामधनं बरं, बरं. स्वच्छ करण्याकरता. अच्छा. कारण की ती जी घाण असते ना तर ती घाण त्याच्यामध्ये धूळ वगैरे तर ती जळून जाते, त्याच्यातनं निघून जाते, बरं. म्हणून ते ऍसिड वापरतात. सोनारांची पद्धत वेगळी असते अच्छा. स्वच्छ करायची, पण आपल्याला घरगुती जर समजा तर रोज वापरायचे दागिने सारखे सारखे तर आपल्याला नाही ना स्वच्छ हो, करून हो. आणतायत त्यांच्याकडे जाऊन, तर मग आपण ह्या पद्धतीने करू शकतो. पण बरं. तुम्ही महागडे मोठे दागिने आहेत आणि ते तुम्ही त्यांच्याकडनं करून आणले तर काही हरकत नाहीये, कधीतरी असली वापरायची असली तर. अच्छा. हा, पण रोज वापरायच्या दागिन्यांकरता तुम्ही मी आत्ताच हो, हो. आपण चर्चा केली तशी स्वच्छता आपण करू करू शकतो. शकतो. हो. आणि असंही म्हणतात की जो लाल कलरचा कागद आपल्याला मिळतो हो, सोनाराकडून, हो, हो. तर आपले दागिने त्या कागदामध्ये जर व्यवस्थित बांधून ठेवले तर ते अधिक चांगले राहतात. असं त्याच्यामध्ये काय आहे की आता ह्याच्यात असं आहे की चांदीचे दागिने त्याच्यामध्ये राहू शकतात, काही- सोन्याचे दागिने सुद्धा ठेवतात, पण सोन्याच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळं. आता हल्ली सोन्यामध्ये कुंदन आलेलं आहे, हो. जडाऊ वगैरे असे आलेले आहेत. तर हे जे दागिने आहेत तर हे दागिने ठेवताना तो शेवटी कलर आहे हो. कागदाचा, तर तो कागदाचा कलर मध्ये केमिकल आलं पुन्हा, मग त्या केमिकलचा ह्या स्टोनवरती किंवा ह्याच्यावरती परिणाम झाला तर त्याच्यामध्ये रंगामध्ये त्या बदल कलरमध्ये होऊ फरक शकतो. पडू शकतो. बरोबर. म्हणून कुंदन, जडाऊ, ज्वेलरीचे जे असतात तर त्याची दागिन्यांची काळजी घेताना मात्र तुम्हाला वेगळ्या गोष्टी असतात, त्या लाल कागदाचा वापर टाळावा त्यावेळेस. बरं, मग आता तुम्ही म्हणालात की डायमंडच्या दागिन्यांची वेगळी काळजी घ्यावी लागते किंवा हां. कुंदनच्या सुद्धा दागिन्यांची वेगळी काळजी घ्यावी लागते, हां. तर ती नेमकी कशी? पहिल्यांदा तुम्ही सांगा की डायमंडचे जर दागिने असतील तर त्याची काळजी कशी घ्यायची? आता डायमंडच्या दागिन्यांची काळजी घेताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की त्याला अगदी सॉफ्ट, मी मगाशी म्हटलं हो. सॉफ्ट टूथब्रश जो असतो, जो लहान मुलांना आपण दात घासायला वापरतो तोच टूथब्रश तुम्ही घेऊन एखादा माइल्ड सोप किंवा शॅम्पू असतो ना, अच्छा. तर त्याच्यामध्ये तो पाण्यामध्ये डायल्यूट करायचा पूर्ण, आणि मग त्याच्यामध्ये हे दागिने जे आहे ते आपल्याला होतं. डायमंड स्वच्छ करताना जसं आपण चांदी वगैरे स्वच्छ करताना जसं टूथ पावडर किंवा टूथपेस्ट होतं तसं डायमंड स्वच्छ करताना ते नाही वापरायचं. तर त्याच्याऐवजी आपल्याला हे कोमट पाण्यामध्ये थोडंसं शॅम्पू किंवा थोडंसं कुठलाही सोप असं डायल्यूट करून अच्छा. ते वापरायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं भिजवून ठेवलं ना की पाणी अगदी हलकं कोमटच असायला पाहिजे, भिजवून ठेवायचं, आणि त्याच्यानंतर मग ह्या ब्रशनी त्याचं हळूहळू हलक्या हाताने त्याच्यामध्ये ते स्वच्छ करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये जर काही माती घाण काही अडकली असेल तर ते वरचे निघून जातात. पण हे करताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात ही घ्यायची की डायमंडचे दागिने असतात तर ते जे डायमंड बसवलेले जे त्याचे दात्रे असतात, म्हणजे आता त्याला सेटिंगच्या भाषेमध्ये वेगळी गोष्ट नाव आहे, पण ते जे दात्र्यांमध्ये ज्याच्यामध्ये बसतात तर त्या दात्र्यांना धक्का लागू नये किंवा ते असे इतक्याही जोरात करू नका की ते सैल होतील, कारण की मग सोनं पण त्याच्यामध्ये असतं आणि डायमंड पण महाग असतो. तो एक डायमंड पडला तरी तुमचं बरंच मोठं नुकसान त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणून ही सगळी कृती अगदी हलक्या हाताने करायची आहे जर तुम्ही घरी काळजी घेत असाल तर. मी वैयक्तिकरित्या असं सांगत असते की डायमंडचे जे दागिने स्वच्छ करायचे असले तर ते तुम्ही सोनाराकडून करून घेतलेले केव्हाही चांगले, कारण की तिथे तुम्हाला स्टोनची काळजी तुमच्या ते डायमंडची काळजी ते चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. आता तुम्ही कुंदन बद्दल म्हणाला आहात, तर कुंदनच्या बद्दल कसं आहे की त्याच्यामध्ये दोन आहेत, की कुंदन स्टोन वेगळा असतो, त्याच्यानंतर जडाऊ मध्ये कसे असतात की ह्या जडाऊ दागिन्यांमध्ये
अनकट डायमंडच वापरलेले असतात किंवा तुमचं पाचू हिरे हे सगळं वापरलं. तर हे जे डायमंड असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची जी आणि ते जे सोन्यामध्ये बसवलेले असतात तर त्या सगळ्याला परत केमिकलचा कुठलाही संबंध येऊ नये. म्हणजे आता इथे डबल जबाबदारी आहे, सोनं आणि स्टोन्स, महागडे स्टोन. मग हे सगळे जेव्हा कुंदनचे दागिने वगैरे आपण सांभाळतो तर त्याला तुम्ही जो पुस्तकांना कव्हर घालायचा जो खाकी कागद असतो तो कागद घ्यायचा. त्याच्या आधी मलमलचं धोतर असतं ना, तर त्याचा कापड घेऊन त्याच्यामध्ये हे दागिने झाकायचे आणि ते पुन्हा त्या कागदामध्ये तुम्ही रॅप करून ठेवू शकता. वेल्वेटच्या बॉक्समध्ये, प्लास्टिकमध्ये वगैरे हे दागिने ठेवायचे नाही, कारण की इटसेल्फ अगेन ते केमिकलच आलं. आता वेल्वेटच्या बॉक्समध्ये आपण कुंदनचे किंवा जडाऊ दागिने ठेवले तर ते जे वेल्वेट चिटकवलेलं असतं, तो बॉक्स चिटकवलेला असतो, तर त्याच्यामध्ये परत केमिकल्स आले, त्या केमिकलचा ह्याच्यावरती परिणाम होतो आणि मग पुन्हा ते काळे पडणे, स्टोन वगैरे होऊ शकतं. म्हणून हे जे महागाचे दागिने आहेत तुमचे, तर ते तुम्ही कॉटनचा, अगदी मलमल कॉटनचं जे पातळ धोतर वापरायचे बघा आपल्या आजोबा वगैरे, त्याला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बांधून किंवा कव्हरअप करून तुम्ही ते ठेवू शकता. त्याच्याने तुमचं पॉलिश तशीच राहते आणि दागिन्यांचं आयुष्य पण वाढतं. त्याच्यावर कोणत्याही वातावरणात जाणार. जनरली काही वेळेस लोक कुंदनचे, जडाऊचे दागिने कापसामध्ये पण ठेवतात, पण कापसामध्ये ठेवल्याने काय होतं, एक तर कापूस त्याच्यामध्ये अडकतो, दुसरी गोष्ट कापसामध्ये मॉइश्चर लवकर पकडलं जातं. मग कापूस जर ओला झाला तर पुन्हा तुमचा दागिना खराब व्हायची शक्यता असते. म्हणून फक्त त्या कॉटनच्या कपड्यामध्ये तुम्ही तुमचे दागिने ठेवले तर ती व्यवस्थित राहतात आणि ते छान मेंटेन होतात. मग तुमचं सोनं असू दे, चांदी असू दे, डायमंड असू दे, कुंदन असू दे, जडाऊ असू दे, तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा, अगदी व्यवस्थित राहतात त्याच्यामध्ये. अच्छा, छानच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांपासून पण हे दागिने अगदी लांब ठेवणं खूप गरजेचं आहे. काय असं लहान मुलांचे, आता मी बघितले माझ्या ज्वेलर्स क्लायंटकडे बरेचदा येतात बायका, गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे असतं, तुटलं, घेतलं 2 महिन्यामध्ये तुटलं, पण मग ते तुटण्यामागे कारण काय असतं, बायकांना लहान मुलं असतात, त्यांचे ते ओढत असतात. आता शेवटी ते जर तुम्ही छोटं मंगळसूत्र गळ्यात रोज वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये सोनं कमी, म्हणजे त्याचं वजन आणि त्याचं किती असं जोर असतं, मुलांनी जर जोरात हिसका मारला तर ते तुटू शकतं त्याच्यामध्ये. पण मग ह्याचा अर्थ सोनाराकडचं सोनं खराब असतं असं नाही. तर काही गोष्टी असतात, म्हणजे बघा ना, त्यांच्या डिस्प्लेला, त्यांच्या शोकेसला जर तो दागिना लावून ठेवलेला आहे तर तो वर्षानुवर्ष तो तसाच राहील. पण जेव्हा तुम्ही तो रेग्युलर वापरलं जातं, आता जसं त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं, आता आपण स्टोनचे किंवा डायमंडचे दागिन्यांच्या बद्दल म्हटलं, रोज तुमची जर समजा नळाखाली हात आहे, भांडी घासली जात आहेत, तुमची स्वच्छता केली जाते, तर अशा वेळेस जर तुम्ही ते स्टोनच्या अंगठी किंवा दागिने घालून तुम्ही जर तिथं करत असलात तर रोजच्या पाण्याने पडून ते त्याची म्हणजे ते पकड सैल व्हायची शक्यता असते आणि मग ते स्टोन पडायची शक्यता असते. मग तेवढा एक अर्धा तास तुम्ही ते तुमचं अंगठी बाजूला काढून ठेवा आणि मग तुम्ही तुमचं काम करून पुन्हा तुम्ही ती अंगठी वेअर करू शकता. म्हणजे रोज वापरायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये ते स्टोन पडणे किंवा काही अशा गोष्टी घडणं शक्यता वाढतात. पण ते तुमच्या शोकेसला लावलेली असली तर ती शोकेसमध्ये कितीही दिवस ठेवली तर ते जसेच्या तसंच राहणार ना, कारण की ते वापरत नसतात. म्हणून ह्या गोष्टींची तुम्हाला दागिने वापरताना काळजी घ्यावीच लागणार आहे. बरोबर. स्मिता मॅडम, खरंच खूप छान सांगितलं की आपल्या ज्या महिला वर्ग आहे त्यांना नक्कीच हे कळेल की आत्ता दागिन्यांची काळजी घ्यायची कशी, हे तर महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की दागिना वापरणं आणि तो स्वच्छ ठेवणं जितकं महत्त्वाचं आहे तितका तो दागिना सुरक्षित ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर या दागिन्याच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही काय सांगाल? ह्या दागिन्यांच्या म्हणजे हा खरंच, कारण की हल्ली डायमंड म्हणा, सोनं म्हणा, इव्हन चांदी म्हणा, या सगळ्याचा भाव बघता तुमचं ही सुरक्षितता पण अतिशय महत्वाची आहे. तर आता एक तर तुम्ही हे जे सगळ्यात पहिली सुरक्षितता म्हणजे बऱ्याचशा तुम्ही तुमच्या सोनाराकडनं जेव्हा तुम्ही हे विकत घेता तर काही जण टॅक्स वाचवण्याकरता किंवा काही करण्याकरता बिलं घेत नाहीत. तर तुम्ही तसं नका करू. तुम्ही तुमचे दागिने, तुमचे कितीही ची खरेदी असू दे, पण त्याचं बिल तुम्ही सोनाराकडनं घ्या. म्हणजे उद्या चोरी झाली, गहाळ झालं, काही जरी झालं तरी ते बिल दाखवल्यानंतर, कारण काय आहे की आता हल्ली बघा दागिन्यांवरती HUID नंबर असतो. तर जे तुम्हाला हॉलमार्कचा आपण मागच्या भागामध्ये चर्चा केली होती, तर त्याच्यामध्ये हॉलमार्कवरती तुमचे ते हॉलमार्क सराफाचा शिक्का असतो, तो त्याच्याचप्रमाणे तो HUID नंबर पण असतो. तर ते HUID नंबर हा कसा असतो की तो जिथे तयार होतो आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तो दागिना असतो, तिथून तो HUID नंबर असतो.
गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती तो नंबर टाकलेला असतो. सो मग त्याचा संपूर्ण प्रवास म्हणजे एंड टू एंड संपूर्ण प्रवास हा त्या पोर्टलवरती नोंद होत असतो. बरं. म्हणजे जर समजा तुमचं एखादा नेकलेस किंवा एखादं मंगळसूत्र हरवलं आणि त्याच्यावरती जर तुमच्याकडे बिल असलं तर त्याचा HOID नंबर त्याच्यावरती नोंद असते. आणि मग तो जो HOID नंबर आहे तो त्या बिल घेऊन जर समजा तुम्ही XYZ सराफाकडे गेलात तर त्याच्यावरती तुमचे सगळे डिटेल्स मिळू शकतात आणि मग पोलिसांना त्याच्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी ते खूप मदतीचं होतं. बरं. त्याच्यामुळे लोक थोडक्या पैशाला वाचवण्याकरता बिल टाळतात, पण तुमची सगळ्यात पहिली सुरक्षितता म्हणजे तुम्ही बिलासहित तुम्ही तो तुमचा दागिना दागिना घ्या. घेणं. दुसरं इन्शुरन्स आहेत. आता काही ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडे स्वतःकडे वर्षासाठी इन्शुरन्स तुम्हाला दिला जातो किंवा काही कंपनीज आहेत जे तुमच्या ह्या असेट्सची तुमची छोट्या छोट्या प्रमाणामध्ये का असे ना पण तुमचे इन्शुरन्स काढतात. आता बरं. माझ्या घरामध्ये माझे काका काकू आहेत, ते त्यांची मुलं अमेरिकेमध्ये असतात, त्याच्यामुळे ते 6-6 महिने म्हणा अमेरिकेला जातात. बरोबर. मग त्यावेळेस ते जाताना त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लॉकरमध्ये तर असतातच असतात त्यांचे दागिने, पण हल्ली लॉकर बँकांमध्ये सुद्धा अशा काही घटना घडतात किंवा घरातले, तर ते सगळ्या घरातल्या अगदी चमच्यापासून सगळ्या गोष्टींचे ते इन्शुरन्स काढून जातात तेवढ्या करता. सो त्यांच्याकडे काही जरी झालं तर ते सेफ राहतात ना. तर म्हणून मग काही आता हल्ली बरेचसे ज्वेलर्सकडे पण ही इन्शुरन्स असते की वर्षाकरता ज्वेलर्सकडून तुमच्या दागिन्यांचा इन्शुरन्स असतो. मग त्याच्या घरापासून तुमच्या त्या शोरूम मधनं बाहेर पडल्यापासून वर्षभराकरता ती सोय असते की त्याच्यातनं तुमचा जो दागिना हरवला, चोरी गेला, काही जरी असेल तर ते त्याच्यामध्ये सापडण्याकरता काय त्याचे रिफंड मिळण्याकरता तुम्हाला त्याची इन्शुरन्सची मदत होते. सो इन्शुरन्स तुमच्या दागिन्यांचा तुम्ही वैयक्तिक किंवा सोनाराकडे जर असेल तर तुम्ही ते करणं गरजेचं आहे आणि बिल त्या गोष्टीचं तुम्ही खरेदी करताना घेणं गरजेचं आहे. या 2 गोष्टी तुम्ही त्याची सुरक्षिततेसाठी तुम्ही करणं आवश्यक आहे. येस स्मिता मॅडम, खरंच खूप चांगलं आणि मोलाचा सल्ला किंवा गोष्ट सांगितली तुम्ही इथं. कारण सर्वसामान्य माणूस हा पै जमा करून हा दागिना खरेदी करत असतो. अगदी एका मण्यापासून ते मंगळसूत्रापर्यंत तो प्रवास असतो. एखादं सोन्याचा दागिना खरेदी करणं आणि हा दागिना जितक्या मायेनं, आपुलकीनं आणि कष्टानं आपण जमवलेला असतो तितकाच तो सुरक्षित राहणं आणि त्याची काळजी घेणं ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज तुम्ही याबद्दल बोललात आणि आपल्या श्रोत्यांमध्ये जनजागृती निर्माण केली या गोष्टीबद्दलची, त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून आभार. तुम्ही इथं आलात आणि ही मोलाची माहिती आम्हाला सांगितलीत. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद विद्याजी तुमचे सुद्धा, कारण की बरेच वेळेस महिलांना या गोष्टीची जागरूकता नसते की आपल्या दागिन्यांची सुरक्षितता कशी घ्यावी. त्याच्यामुळे मला आशा आहे की ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील. नक्कीच. थँक्यू सो मच. येस. श्रोते हो, सोनेरी नामा ही मालिका आत्ताच पण ऐकलीत. वेगवेगळ्या दागिन्यांची काळजी कशी घ्यायची आणि हे दागिने सुरक्षित कसे ठेवायचे याबद्दलच आज आपण जाणून घेतलं ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून. आणि यांच्याशी बातचीत केली होती RJ विद्याने.